पुणेकर माझामध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी खडकी शिक्षण संस्थेचे उपप्राचार्य माननीय अरुणजी शेलर सर या ठिकाणी आपल्या समवेत आहेत। आज या ठिकाणी ते सेवानिवृत्त होत आहेत। तर सर या ठिकाणी मी प्रथमतः आपला आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की आज आपण या सेवेतनं निवृत्त होतात। खरं तर दुःखदायक घटना आहे, परंतु या ठिकाणी आपण या TJ कॉलेजमध्ये आपण उपप्राचार्य म्हणून आपण काम केलेलं आहे। तर काय त्याचा अनुभव काय होता आणि येणाऱ्या बाकीच्या शिक्षक वर्गाला आणि विद्यार्थी वर्गाला आपण काय सांगाल? नमस्कार सर्वांना। आज मी या महाविद्यालयातून जवळपास 36 वर्ष 27 दिवस एवढा प्रचंड कालावधी सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होत आहे। आता कुठेही नोकरी करायचे म्हणलं की चॅलेंजेस आलेत, परंतु हे चॅलेंजेस आपण स्वतःच्या शिकण्यामध्ये, स्वतःच्या अध्ययनामध्ये, स्वतःच्या परिवर्तनामध्ये त्याचा उपयोग करून घेतला तर तुमची प्रगती होते। अन्यथा इतर लोकांच्यामध्ये तुमच्याचं काहीच फरक राहणार नाही। अडचणी प्रत्येकजण अडचणी सांगत असतो। तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो। प्रत्येक ट्रक ड्रायव्हर म्हणतो तुम्ही गाडी घेऊ नका का, आणि स्वतः मात्र दरवर्षी 2 गाड्या घेत असतो। याचा अर्थ स्पर्धा कमी करणार असं समजलं असं मी समजतो। त्यामुळं तुम्ही त्याचा विचार न करता तुम्ही स्वतः नवीन नवीन चॅलेंजेस स्वीकारा। अडचणी आहेत, माणूस पडता पडताच वर चढण्याचा प्रयत्न करायला शिकला पाहिजे। प्रगती माणसाच्या आड येत नाही, प्रयत्नवादी राहिलं पाहिजे। वाईट अनुभवाला तुम्ही गुरु मानलं पाहिजे, उलट वाईट अनुभवाला गुरु मानलं पाहिजे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। असं जर का केलं तर आपल्याला कधीही अपयश येणार नाही, आणि जरी अपयश आलं तरी आपण खचून जात नाही। जर का अपयश आलं तरी आपण खचून जात नाही, हे मात्र मनाशी नक्की घ्या। याचबरोबर आपला शेजारचा माणूस काय करतो आहे, आपल्याच पेशातला माणूस काय करतो आहे, आणि हे आपण मनामध्ये अंगीकारलं पाहिजे। आणि वर्सटाईल डिसिप्लिन तुमच्याकडे असली पाहिजे। वर्सटाईल याचा अर्थ वेगवेगळेपणा तुमच्याकडे असलं पाहिजे। कित्येक वर्ष आपण या ठिकाणी या संस्थेमध्ये आहात। या संस्थेमध्ये येण्याच्या अगोदर आपण काय आपली काय पार्श्वभूमी काय होती? माझी पार्श्वभूमी फारच वेगळी होती, लोकांना खरं वाटणार नाही। पुण्यामध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझे वडील गवंडी काम करायचे आणि त्यांच्या हाताखाली मी बिगारी काम करायचो। पुणे शहरातील बहुतेक मजूर अड्ड्यावर मला बिगारी म्हणूनच कामाला जावं लागत असे। त्या माझ्या आवडीची 2च ठिकाणं होती, एक मजूर अड्डा आणि झुणका भाकर केंद्र। काम आणि पोट या 2 गोष्टींमुळे आम्ही अशा प्रकारे घातला होता, परंतु आम्ही त्यातून कधी माघार नाही पत्करली आणि घाबरलो नाही, उलट त्यातूनच चांगलं। आणि एक गोष्ट मात्र आपण नीट लक्षात घेतली पाहिजे, कामाने माणसाचा तुमचा ठसा उमटल्यानंतर तुम्हाला अनेक लोक मार्गदर्शन करायला तयार असतात। त्यांच्या ज्या एवढ्या ओळखी आहेत त्या ओळखीचा मला उपयोग झाला आणि माझ्या आयुष्याची जबाबदारी त्या लोकांनीच उचलली की माझा मार्ग सुकर झाला। संस्थेमध्ये आपण ज्यावेळेस कार्यरत होता त्यावेळेस विद्यार्थी वर्गामध्ये आपण फार लोकप्रिय होता, कारण मी देखील त्यांचा एक माजी विद्यार्थी आहे। तर तुम्ही लोकप्रिय होता, तर त्याचं मुख्य काय म्हणजे काय कारण सांगाल? मला समाजामध्ये मिसळायला आवडायचं। समाजाच्या समस्या मला माहिती होत्या, त्यामुळं मी लोकांपर्यंत सहज पोचत असू, आणि सहज पोचल्यामुळं माझी मैत्री व्हायची आणि लोकांना माझ्यापासून धोका नाही हे लोकांना वाटायला लागलं की ती माझ्याशी मैत्री करायची, आणि हे मला माझी ॲसेट आहे। संस्थेच्या माध्यमातून आपल्याला किती जणांनी म्हणजे या ठिकाणी मदत केली आणि कशा पद्धतीने केलेली आहे? प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामध्ये ॲडव्होकेट SK जैन, स्वर्गीय चंद्रकांतजी छाजेड यांची कमालीची मदत मिळालेली आहे। इतरही आहेच, सगळेच आहेत, त्यांनी हे चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे। त्याच्यामुळं माझं आयुष्य उभं राहिलेलं आहे। संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात चांगलं मदत केली, सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं। त्याच्यामुळंच माझी एवढी लांबलचक सर्व्हिस होऊ शकली, अन्यथा होऊ शकली नसती। आणि याच्यामध्ये माझा आणि विद्यार्थ्याचा एक वेगळा धागा होता, तो धागा कुणालाच कधी कळला नाही। ज्यांना तो माझ्या नशिबाला आला आणि तो मी चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करून घेतला। गोरगरिबांच्या विद्यार्थी या कॉलेजमध्ये जास्त प्रमाणात शिकलेले आणि त्यांना खरंच या ठिकाणी संस्थेने मदत केली आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा येणारा वर्ग हा गरीब वर्ग आहे, वेगवेगळ्या समाजातल्या स्तरातील वर्ग आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्वतःची प्रगती केलीच पाहिजे। बिचारे काम करून शिकणारे आहेत, घरची परिस्थिती बेताची आहे, आई वडील मजुरी करतायत, आणि अशा परिस्थितीने घरात कुठलंही वातावरण चांगलं नाही, तरी पण ते शिक्षणाची चांगली जिद्द बाळगून आहेत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत। अन्यथा सुदैवानेच मला काही गोष्टी उल्लेख आलेली
या मुलांच्यामध्ये व्यसनाधीनता अजिबात नाही. ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि त्याच्यामुळंच त्यांच्या प्रगतीला एक चांगली संधी आहे असं मी सांगू शकेल. या ठिकाणी याचं सर्व श्रेय आपण कोणाला द्याल? माझ्या आईवडिलांना देईल, कारण आईवडिलांनीच मला शिकवलं होतं पैशाचं महत्त्व, कामाचं महत्त्व, बचतीचं महत्त्व. हे सगळं माझ्या आईवडिलांनी शिकवलं होतं. माझ्या आईची एक मला शिकवण होती, की एक वेगळीच शिकवण होती जी कोणाला माहीतच नाही आहे. की माझी आई म्हणायची, तू लहानपणी असताना मला कायम लहानपणी असताना तू खेळायला जायला मी जाऊ का म्हटलं तर मला म्हणायचे जायला हरकत नाही, परंतु कधी मला मार खाऊन आलं मला चालणार नाही. ज्या ठिकाणी तुमचं मतभेद त्या ठिकाणी तिथं मारामारी करूनच आलं पाहिजे. म्हणजे सगळेच मार खाऊन आलो असं मला सांगणार, मला रडता आलेला मुलगा नाही पाहिजे. 2 घेऊन 2 देऊन आणि परत स्वाभिमानाने घरी आलं पाहिजे, अशी ती शिकवण होती. आणि त्याच्यामुळंच मला जगण्यामध्ये एक वेगळी दिशा मिळत गेली. यात आता आपण सेवानिवृत्त होतात, आता सेवानिवृत्तीच्या नंतर आपलं पुढचं काय पाऊल पडा, म्हणजे काय असणार आहे तुमच्या मनामध्ये, काय योजना आहे, काय सामाजिक कार्यामध्ये आपण अग्रेसर होणार आहात का आणखीन कुठला तुमचा काय बिझनेसमध्ये आपण कशामध्ये जाणार आहात? माझी आता पैसा कमवायची इच्छा नाही, मला सामाजिक कामामध्ये जास्त रस आहे. माझे सहकारी, माझे मित्र, माझे आदर्श पाटील साहेब आहेत, श्रीकांत पाटील साहेब आहेत. ह्यांनी माझ्यातला काही गुण ओळखलेले आहेत आणि त्यांनी मला त्या काँग्रेस पक्षाच्या पार्टीमध्ये काम करण्याची संधी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांच्यामध्ये काम करण्याची मला ते संधी देणार आहेत. मी प्रामाणिकपणे काम करेल आणि हा जो पक्ष आहे हा तळागाळामध्ये पर्यंत कसा पोहोचवता येईल, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना हा आमचा पक्ष कसा वाटेल या दृष्टीने मी त्याची बांधणी करणार आहे. आणि खरोखरच जर का मला ती संधी मिळाली, मला काम कर संधी मिळाली, 1 वर्षामध्ये समाजाचं परिवर्तन करण्यासाठी मी फार मोठी दिशा आणि एक चांगला मार्गदर्शक ठरू शकेल अशी मला खात्री आहे. आजी माझी विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल? आजी माझी विद्यार्थ्यांना पहिलं तुम्ही जॉब मिळवा, जॉब नाही मिळालं तर माझ्याकडे या. आला का? मला तुम्ही चॉईस घेऊन येऊ नका कुठं. मी जे जो मार्ग पत्करला तो मी मार्ग पत्करा. मिळेल ते अन्न खावे, मिळेल ते वस्त्र घालावे, मिळेल ते काम करावे. हे 3 मंत्र जपा तुम्ही. आज तुमच्याकडे आज ही एखादी गोष्ट नाही आहे, उद्या एक 8 दिवसांनी 4 दिवसांनी तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी यायला लागतील, तुम्हाला त्याचा तिरस्कार वाटायला लागेल. आज माझ्याकडे भरपूर गरजेपेक्षा किंवा माझ्या नशिबाने मी भरपूर कमवलेलं आहे आणि ते माझ्याबरोबर आहे. त्यामुळं मला आता सामाजिक कार्यामध्येच माझ्या बांधवांना, दीनदुबळ्या बांधवांनाच बोट धरून माझ्याबरोबर येण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात त्यासाठी जे बरोबर त्यांना बरोबर घेऊन जाईल आणि त्यांचा एक कुटुंबाचा विकास कसा होईल या दृष्टीने मी चांगला प्रयत्न करेल. परमेश्वर मला त्यासाठी चांगलं सहकार्य करेल, मदत करेल. सर, आपल्या जीवनामध्ये आपण एवढं 36 वर्ष या ठिकाणी याची सेवा केलेली आहे, तर असा एखादा कुठला प्रसंग आहे की जेणेकरून तो पालकांना आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना तो प्रेरणादायी ठरेल? गरिबाच्या जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळा रडला हे विचार नसतं, रडू येतं का हे अजिबात विचार नसतं. तसं माझी अवस्था होती, कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मला कामच करावं लागतं. माझ्या जीवनामधला एक महत्त्वाचा प्रसंग मी मात्र नक्की सांगेल. फरासखाना पोलीस चौकीसमोर विवेक अभ्यंकर यांच्याकडे काम चालू असताना माझ्याबरोबर एक बिगारी बाई होती, तिचं नाव शांताबाई होती आणि ती 4थ्या मजल्यावर दुरुस्तीचं काम चालू होतं. आणि त्यावेळेस ती मला म्हणली, तू गड्यासारखा गडी असून तू सिमेंट पोतं नेऊ शकत नाही, मी बाई म्हणून 4थ्या मजल्यापर्यंत सिमेंट पोतं घेऊन जाईल. तिने एक पहिलं पोतं नेलं, त्यानंतर मी लागोपाठ 5-6 दिवस खांद्यावर 4थ्या मजल्यापर्यंत सिमेंटची पोती वाहत होतो. हे तुम्हाला आवर्जून सगळ्यांना सांगेल. मला हा तुम्ही मार्गदर्शन आणि गुरु कोणीही असू शकतं, लक्षात घ्या. शिकलेलंच पाहिजे असं काय नाही. न शिकलेल्या माणसामध्ये सुद्धा फार मोठी जादू आहे, शब्दामध्ये जादू आहे. तुम्हाला प्रेरणा मिळेल, त्याचा तुम्ही जरूर उपयोग करा. दुसरी गोष्ट, या गोष्टी आम्ही महत्त्वाची सांगावी लागेल की पुणे शहरामध्ये आम्ही अनेक ठिकाणी कामं केली. ज्या वस्त्यांमध्ये जाऊ नये अशा वस्त्यांवरसुद्धा आम्ही दुरुस्तीची कामं केली. त्या महिलांनी मला सांगितलं होतं, संध्याकाळनंतर या भागात अजिबात फिरायचं नाही. हे आतापर्यंत मी कोणालाही हायलाईट केलं नाही, सांगितलं नाही, कारण त्याच्यामुळं समाजाला एक वेगळा मॅसेज जायला नको. माझे ज्यावेळेस वडील आजारी पडले होते त्यावेळेस त्या समाजातल्या महिलांनी मला 10% व्याजाने पैसे दिले होते. ही गोष्ट मात्र मला ती राधाबाई नावाची बाई होती, तिचं मी तुम्हाला नाव आवर्जून उल्लेख करेल. मुळात त्यांचा विषय वेगळा आहे
आपला जगण्याचा विषय वेगळा आहे, परंतु कामासाठी लाज बाळगू नका आणि कुठेही आपलं जीवन व्यर्थ जाऊ देऊ नका. रोजचा दिवस हा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावा, अशीच भावना मनामध्ये ठेवा. तुम्हाला सगळ्यांना चांगले दिवस येतील. फक्त जरा वाट पहा, याच्यावर मी जास्त भर देईल. काय सांगाल आपल्या मामांच्याबद्दल काही, कारण या TJ कॉलेजमध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि आमच्या माजी विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय काबड कष्ट करून त्यांना मदतीचा हात देणारे असे आमचे उपप्राचार्य अरुणजी शेलार यांच्याबद्दल आपण काय सांगाल? आमचे मामा जसे TJ कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, तसंच ते आमच्या कुटुंबाचा एक कुटुंब प्रमुख आणि सर्वांचे आधारस्तंभच आहेत. त्यांनी सर्वांना आम्हाला चांगल्या प्रकारे मोठं केलं किंवा पालनपोषण करून आम्हाला ह्या उपयोगाचं बनवलं त्यांनी. त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. तसंच त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. मामांच्याबद्दल एखादी गोष्ट वगैरे काय सांगाल? सर्व कुटुंबाला ते कुटुंब प्रमुख म्हणून सर्व व्यवस्थित सांभाळलेलं आहे. सर, आज अरुणजी शेलार या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. गेली 35 ते 40 वर्षे या ठिकाणी TJ कॉलेजमध्ये ते सेवा करत आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल आणि आता नवीन त्यांची एक इनिंग चालू होणार आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? मी पहिलं सरांना शुभेच्छा देतो की निवृत्तीनंतर सरांनी आज कॉलेज सरांचे 36 वर्ष आले. या 36 वर्षामध्ये सरांनी किती विद्यार्थी घडवलेत आणि ते विद्यार्थी आज वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचं सरांवर असलेलं प्रेम मी पाहिलेलं आहे. आणि आज सर निवृत्त होत आहेत आणि सरांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरांनी मागच सांगितलं की मी निवृत्ती झाल्यानंतर 1 तारखेपासून मी पक्षाच्या कामात पवारसाहेबांना हातभार लावणार. या दृष्टिकोनातूनच मला असं म्हणायचं आहे, सर तुम्ही 36 वर्ष शिक्षण क्षेत्रात घातलेत, आता पुढची 50 वर्ष ही तुम्ही सामाजिक कामात आणि आपल्या भागातल्या जे शिक्षण हे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्या भागातल्या मुलामुलींना योग्य ते मार्गदर्शन करा अशी मला आशा वाटते आणि मी थांबतो आणि सरांना पुन्हा शुभेच्छा देतो. सर, गेली सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर आहेत. पूर्वी म्हणजे शिक्षक अवस्थेत असताना ते या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत. आज या ठिकाणी आनंद होतो आहे की आपल्या भागामध्ये ते येऊन या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात हे करतात. त्याच्याबद्दल आपण त्यांना काय सांगाल? नाही, आता सामाजिक क्षेत्रात ते आधी काम करतच होते, पण आत्ता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते जे काम करणार आहेत ते महाराष्ट्र प्रदेशवर त्यांची नियुक्ती होणार आहे आणि ती नियुक्ती त्यांनी थांबवली होती की कारण निवृत्त झाल्यानंतर इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी ते पद घेतो आणि त्यासाठी ते थांबलेले आहेत. आता महाराष्ट्रभर पवारसाहेब काय त्यांना जबाबदारी देणार, जयंत पाटील काय जबाबदारी देणार, सुप्रियाताई देणार आणि सर ते पूर्णपणे व्यवस्थित पार करतील आणि पवारसाहेब आणि सुप्रियाताई आणि जयंत पाटील यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्या नक्कीच पूर्ण करतील. आपल्यासमोर या ठिकाणी TJ कॉलेजचे प्राचार्य मान्य चाकणे सर या ठिकाणी आपल्यासमोर आहेत. आज या ठिकाणी अरुणजी शेलार सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. सर, आज या ठिकाणी अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण झाला. कॉलेजच्या वतीनं आज या ठिकाणी आपण सेवानिवृत्त देतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? आज प्राध्यापक अरुण शेलार खरं तर मागच्या महिन्यात रिटायर झाले, पण त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण आज घेतला होता. अरुण गाथा या पुस्तकाचं आज प्रकाशन माननीय कृष्णकुमार गोयल साहेबांच्या शुभ हस्ते झालं. खरं तर गेली 38 वर्ष अरुण शेलार सर हे या महाविद्यालयात होते. अतिशय खडतर आयुष्य त्यांनी जगलेलं आहे. शाहू महाविद्यालयापासून तर इथपर्यंतचा प्रवास. मधल्या काळात त्यांच्यावर अत्यंत दुःखद अशी एक त्यांच्या घरात घटना घडली. आज ते भावनिकही झाले होते, परंतु पुढच्या काळामध्ये त्यांनी अर्थात त्यांची फॅमिली अतिशय मोठी आहे आणि या महाविद्यालयात असताना त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. उपप्राचार्य म्हणून ते होते. त्याचबरोबर KK मार्केटमध्ये ते निवडून आलेले. त्यांचं उद्योग जगत चांगलं आहे. राजकारणामध्ये ते आत्ता प्रवेश करू इच्छित आहेत. हे सगळं पाहता त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीची जावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्यासोबत माझी गुरुवर्य टिळकर सर या ठिकाणी आहेत. त्यांचे माझी विद्यार्थी आम्ही त्यांचे आहोत. सर, आज या सेवानिवृत्तीच्याबद्दल आपण काय सांगाल? सेवानिवृत्तीबद्दल मी एवढंच म्हणेल की आमच्या खडकी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी अगदी मनापासून काम केलं आणि खडकी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेंमध्ये काम करत असताना त्यांनी ज्या शाखेत काम केले ती शाखा अतिशय उत्तम तऱ्हेने त्यांनी सांभाळली आणि अतिशय उत्तम तऱ्हेने त्यांनी अध्यापन आमच्या या कॉलेजमध्ये केलं. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले आमचे शेलार सर यांना दीर्घायुष्य लाभो.
पुढचं आयुष्य संपूर्ण सुखसमृद्धीत जावे अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या समयात लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय आणि माजी प्राचार्य माननीय मानकर सर आपल्या समोर आहेत. शेलार सरांना पाहिल्यानंतर वाटतच नाही की ते सेवानिवृत्त झालेले आहेत, कारण कित्येक वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करत असताना अतिशय जबाबदारी पेलणारा असं व्यक्तिमत्व, कुठलीही जबाबदारी दिली की दिवस रात्र त्यात झोकून काम करणारा मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे की आमच्या इथं असणाऱ्या माहितीच्या अधिकारातले केसेस कित्येक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे आणि फाईलच्या फाईल घेऊन जाऊन त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट आणणं, हे कार्य मी स्वतः पाहिलेलं आहे. शिकवण्याच्या बाबतीतही फार मोठा हातखंडा होता. अकाउंट्सच्या बाबतीत ते भरपूर विद्यार्थ्यांना प्रिय असणारे. माझ्या मिसेसलाही तेच अकाउंट शिकवलेलं आहे त्यांनी. आणि असं त्यांचं किती कार्य सांगावं, पण शिक्षक आणि उद्योगपती असे दोन्ही त्यांच्यात भूमिका पार पाडणारे असे शेलार सर आज निवृत्त होत आहेत. खरं तर वयाने निवृत्त होत आहेत, पण त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळा अजून कोणता तरी उद्योग निर्माण करायचा असेल तर त्यांना भावी आयुष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा देतो. तर हे होते टिकाराम जगन्नाथ कॉलेज ऑफ कॉमर्स खडकीचे उपप्राचार्य मान्य अरुणजी शेलार. त्यांचे आता सेकंड इनिंग या ठिकाणी चालू होते. ती सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होण्याकरता आपल्या पत्नीच्या नावाने ज्या स्वर्गवास झालेल्या आहेत त्यांच्या नावाने आज या ठिकाणी समाजामध्ये दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा संकल्प त्यांनी हातात घेतलेला आहे. त्यांच्या संकल्पाला यावेळेस पुणेकर माझाच्या वतीने देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.